नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। मुरंबाच्या आजच्या भागामध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। रेवाने आता आरती ह्या जगामध्येच नाहीये हे सत्य अक्षयला सांगितलंय। त्यामुळे अक्षयला खूप मोठा धक्का बसतो। अक्षय आता सर्वांसमोर येतो आणि सीमाला, आनंदला, सर्वांनाच तो प्रश्न विचारतो की एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवून ठेवली। अक्षयचा खूप संताप झालेला असतो। तो म्हणतो, सांग नाही का माझ्याशी सर्वजण इतकी मोठी गोष्ट लपवून ठेवत होते। एवढी मोठी गोष्ट झाली तरी मला एका शब्दाने सुद्धा कोणीच काही म्हणालं नाही का? मी ह्या घरातला हिस्सा नाहीये का? अक्षयला खूप राग आलेला असतो। तेव्हा सीमा म्हणते, अरे अक्षय, असं काहीच नाहीये। हे बघ, तुझा अपघात झाला ना तेव्हा तुझ्या डोक्याला खूप लागलं होतं आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की अक्षयच्या डोक्यावर ताण येईल अशी कोणतीच गोष्ट त्याला सांगायची नाही आणि म्हणून आम्ही ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली। बस अक्षय, तू एकदा बरा झाला ना की तुला सगळ्या गोष्टी समोर येतीलच। मग आता अक्षय म्हणत असतो की पण मला खूप राग आला, कारण ही इतकी क्षुल्लक गोष्ट नाही, आपल्या फॅमिलीतला तो एक हिस्सा होता आणि तरीही तुम्ही माझ्यापासून लपवलं। तेव्हा आता सगळेजण रेवावर संताप करतात, कारण रेवामुळेच आता हे अक्षयला ही गोष्ट कळालेली असते। पुढे आता अभि खूप दारू पिऊन घरी आलेला असतो। तेव्हा आता अक्षयला त्याच्याशी बोलायचं असतं की त्याची मनस्थिती किती वाईट आहे आणि ही तुम्ही समजून का नाही घेत। त्याच्या मनावर किती ताण येत असेल। आपली बायको सोडून गेली आणि तुम्ही इतके दिवस त्याच्यासमोर म्हणायचे की त्याची बायको रागाने गेली आहे, असं करू नका। आणि पुन्हा आता आनंदवर सुद्धा अक्षय चिडलेला असतो। तेव्हा आता अभि म्हणतो की अक्षय, तुला एक गोष्ट सांगू का? तू कोणावर प्रेम करतोस माहिती आहे का? तेव्हा आता अक्षय म्हणतो, कोणावर? आणि अभि आता हे सांगणार असतो की तू जिच्यावर प्रेम करतोस ना ती माझी पत्नी आहे। पण मग तितक्यातच अभिला चक्कर येते आणि तो खाली पडतो। आता सर्वच जण धावतच त्याला उचलून सोफ्यावर ठेवतात आणि उठवण्याचा प्रयत्न करत असतात, पण अभिने इतकी दारू पिलेली असती की त्याला थोडी शुद्ध नसते आणि त्यामुळेच आता अभिचं बोलणं अर्धवट राहतं। तर प्रेक्षकांना पुढे आता अक्षयला लवकरच हे कळणार आहे की तो जिच्यावर प्रेम करतो म्हणजेच रेवाला, आता रेवाबद्दल त्याला असं सत्य समजणार आहे की रेवाचं लग्न झाले आणि ती अभिची बायको आहे। तेव्हा पुन्हा एकदा त्याच्या डोक्यावर ताण येईल। तर पुढे आता ट्विस्ट येणार आहे, अक्षयची स्मृती ह्या गोष्टीमुळेच परत येणार आहे आणि मग आता जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। पाहायला विसरू नका मुरंबा। धन्यवाद।